नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन सुरुवात करत आहे, सकाळची छानशी सुरुवात करू. त्याच्या आधी तुम्हाला छानशी खबर देते, म्हणजे गुड न्यूज. कारण कोकरूजपासून जे परेशान असतील माझ्या बहिणी मावशी, त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या परिवारात हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. कारण कोकरूजबद्दल मी इतकी परेशान होते, इतकी परेशान. तर आता थंडी आहे तर कोकरूज कमी निघतात, पण कोकरूज खूप असतात ना. जशी घरी गेले तर माघारी असतो ना, रात्री 2 वाजता आलो तेव्हा मला कोकरूज दिसले इथं तिथं. ते मला घाण वाटतं, कारण आपले एखाद वेळ भांडी वगैरे फिरून जातील भांड्यावर, परत तेच आपण खातो. मग मुलं लहान आहेत, कुठनं काय किटाणू कुठले बाथरूममधले असतेली, त्यामुळं ना मी कोकरूजचे आता तुम्हाला औषध दिले, म्हणजे व्हिडिओ टाकलेला. तो औषध कसा इस्तेमाल करायचा आणि रिझल्ट येतो, आणि एक 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 करून कुठं कुठं असतील ना मरून जाते, तुम्हाला सगळं दाखवते. ह्याच्या पुढं तर खूप असे कोकरूज मेलेत, खूप झुरळं का काय म्हणतो आपण ते. पण मी ना व्हिडिओ बनवला नव्हता, कारण का आज म्हटलं तर टाईमच नव्हता. ऑनलाईन क्लासेसमुळे तुम्हाला दाखवण्याचं हेच भेटत नव्हतं. तर आज म्हटलं चला ये. सोनू गेलाय शाळेत, पिलू ऑनलाईन क्लास करत आहे. पिलू गुड मॉर्निंग करो. गुड मॉर्निंग. इथे बघा. आणि किशा झोपलाय, हो का, हो का, किशा झोपलाय. पिलू तिथं कोपऱ्यात बसून ही करत आहे, ऑनलाईन क्लासेस जॉईंट. तर चला मी तुम्हाला कोकरूज आज मोबाईल सोनूचा तसा एक मोबाईल मोका आहे म्हणून दाखवते. इतके कोकरूज पिलून लावलेली मी नाही. आणि एक एक आता हाय राहिले ती मरायला लागले ती दाखव. मी ऑन करत आहे कॅमेरा. तर इथं मी जे थोडंसं डॉट लावलं होतं तर हे असं आहे. तर इथं मी पाहिलंच नव्हतं, आत्ताशी पाहिलं मी कसे वापर केलेत बघा. काल रात्री ना हे बघा मी असं लावलेलं, मला वाटलं नव्हतं की एवढे खतम होतील. हे बघा, बापरे, हे मरायला लागले. ठीक आहे, हे बघू शकता. ओय 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 ओय, हे जाऊ पण चिटकलं. ठीक आहे, आणि तुम्हाला सगळं दाखवते आता. ही जाऊ एक मेला बघा कागदावर, ही एक आहे, हे बघा, हे 2 पुन्हा ती बघा. अरे दादा रे दादा, हां ती ही परत ना ते का ते एक एक येत ते मरतंय बघा, आता मरणार. ठीक आहे, हे आहेत ना किती झाले बघा, हे आहेत ना पूर्ण. आता नव्हते सकाळपासून पर्यंत. हे बघा मी असं नुसतं, हे काय इथं टेबल आहे, टेबलच्या खाली मी काय केलं, इथं ड्रावर आहे ना, ह्या ड्रावरमध्ये असतील. कारण जुनं आहे खूप, फक्त मशीन वापरण्यासाठी हे ठेवलेत. ह्या ड्रावरमध्ये असतील, रात्री खायला आले असतील. हे का हां, तर ही एवढे पडलेत इथं. ठीक आहे, इकडं पण आहेत, हे बघा इकडं पण. आता का नाही एक एक करून सगळी पडतील, तिथं पण आहे. आता चला किचनमध्ये नेते. आणि इथं रात्री टाकलेलं ती बघा बघा बघा, एक मिनिट, तिथं आहे पण तुम्हाला दिसना झाले. ती 2-3 पडलेत बघा. तिथं अंधेरा आहे ना बेडच्या खाली. आता बॅटरी कशी लावणार, बॅटरी लावली. ठीक आहे, इथं पण आहे. आता झाडू मारायचं. हे बघा मी स्पॉट खेचलेलं. आता हे तिथं आपण जिथं खात नाहीत ना तिथं, ठीक आहे, इथं हॉल आहे आमची, तर तिथं पण आहेत, तिथं पण पडलेले आहेत. आणि ह्या सँडलच्या खाली पण असेल. तर हे बघू शकता तुम्ही. मी फक्त रात्री हे असं एक लाईन खिचली, म्हटलं जिथं फिरेल तिथं एक कुठंतरी खायलाच खाले नाही. मग हे हॉल आहे आपलं, तर बघू शकता इतकं पडलेत बघा. हे दरवाजाच्या मागं पण इथं पण आहे. हे बघा असं म्हणजे हालायला लागले का नाही, आता ती आपोआप एक एक करून जातात दुसरीकडे. ते इथं पण लावले बघा. ती बेहोस कशी व्हायला लागले, तडपडायला लागले. जो कोकरूज आता तडपडतोय ना, त्या कोकरूज पाशी जर दुसरा कोकरूज संपर्कामध्ये आला बघा, तडपडतोय हे बघा, तर तो पण मरतो. हे का कसं तडपडतंय, कारण तडपडतंय. हे बघा इथं एक मेल आहे. कारण झुरळ आपली भांडी वगैरे वर फिरतेत, खाते, ह्याच्या खाली पण असेल. तर आता चला मेन मुद्द्यावर नेते तुम्हाला, किचनमध्ये. इथं तर खूपच मेलेले आहेत. आता काय नाही, आता तसंच करायचं सगळीकडून, आहे का नाही. हे बघा, तर इथे दुसरी जागी आली. पिलू ना कुठं कुठं लावले मला माहीतच नाही दिवसाचं. हे बघा, आणि या किचनमध्येच आहे, किचनच्या समोर ना आली मी. तर हे बघू शकता तुम्ही, तडपडतंय. आता ह्याच्यापाशी कोण आला का नाही ते आपोआप, हे बघा कोकरूज. आणि हे आता तुम्हाला दुसरीकडे नेते. हे कुठे गेले ती, हे बघा
इकडे नेहमी आहे तुम्हाला दाखवते. हे बघा आता दुसरी आणते थांबा. हे बघू शकता का, हे किचनवर आहेत. ठीक आहे, ते हे तर कुठं लावलेलं नाही. ठीक आहे, आता तुम्हाला खाली नेऊन दाखवते. हां, हे का नाही कुठं आपण का नाही बाहेरचे बाहेरच आहेत खूप. आपण का नाही कुठं पण इथं तिथं लावलेलं नाही. ठीक आहे, तुम्हाला दाखवते कसं लावायचं औषध कसं. हे बघा इथं पण आहे, म्हणजे खूप मेलेत पंडित, खूपच आलेत. हां बघा हे तर एवढी झाली आपोआपच. ठीक आहे, कशी मेलेत बघा. कमी आहेत का आता किचन हॉलमध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त. कुठं कुठं लपलेले असतात का नाही, ती आपोआप रात्री खायला निघतात. नाहीतर ती मला सांगते कुठं कुकरूच आहेत ह्याच्या आतच्या साईडला. तर पिलूनं काय केलंय माहित आहे का, पिलूनं कसे लावलेत काय माहीत. हिथं एक डॉट ठेवायचं, हिथं एक आणि हिथं एक. घेऊ का, हिथं ठेवलंय म्हणजे जसं की खूप क्लीन आहेत, सर्व असे क्लीन आहेत की ती कुठून हे असतात ना ह्याच्यामध्ये फसलेले असतात, अंडी ठेवलेली असतात. मग हे बघा पिलून एक स्पॉट ठेवलाय तिथं डॉट. हे बघा हिथं, कारण हिथून जिथून निघतात ना तिथंच ठेवायचं. हिथं ठेवलंय पिलून. तर ह्याच्या मागं पण असतील, पडली असतील एकान दोन. हे का नाही, हे डाग आहे काय नाही, हे डाग आहे ते, म्हणजे डाग हे सिमेंटचा डाग आहे. पहिलं पेंट आहे पेंट. तर चला कोकरूज खूप आहे. तर बघा तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते. 2 आले, 2 पीसेस ऑनलाईन दिलेले त्यात. हे बघा पाहिलं ना किती. आणि लहान मुलापासून का नाही हे आहे, तुम्हाला मी दाखवते. पण ही कोकरूजची औषधं बॅक करून कॅमेरा दाखवलेला आहे. तर तुम्हाला सांगते हे ना खूप 2 मिळालेत, ऑनलाईन घेतलेले आहेत, खूप फायदेमंद आहे. ह्याच्यापासून ना हात म्हणजे हे रात्रीचं टाकायचं. आधी मध्ये मी टाकते, पिलू अशीच करते. दिसलं ना कुठं तिला वाटतंय पिलूला की ह्या जागेवर निघणार आहे म्हणजे आहेत एखादं, मग तिथं लावून आले ना मग तिथं त्यांचा ग्रुप कोण ना कोण असणारच ना. त्यामुळं तिथून एकाने जर वास घेतला ना तो माघारी गेला, तिथं आसपास जेवढे पण असतील ती बेहोश होत जातात. एकाच्या संपर्कात दुसरे आले ना, एक जर वास घेऊन गेला, खाऊन गेला, खात्यात. ठीक आहे, झुरळं ह्याला खात्यात. जर त्याच्या संपर्कात जेवढे पण शेजारी आसपास असतील तर ते आपोआपच कोकरूज बेहोश होऊन पडतात. ठीक आहे, हळूहळू बेहोश होतात. म्हणून का नाही रात्रीचं जिथं तुम्हाला वाटतंय किचन मध्ये या बेडच्या कोपऱ्यात मी व्हिडिओ पाहिला होता. कुठं मी ऑनलाईन घेताना हे प्रोडक्ट विकलं गेलं, तिथंच मी व्हिडिओ कमेंट पाहिलेले, त्याच्यानंतरच ऑफर दिली आणि घेतलेलं आहे. आणि जसं त्यांनी बोलले ना त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं रात्री असं इथं ते लावायचं बेडमध्ये, बेडच्या कोपऱ्या इथून तिथून. बेडमध्ये आपलं नाही घरचं बेड नसतो का बनवून घेतलेला आपण, माझ्या लग्नातला बेड, तशा बेडच्या कोपऱ्यात कुठे असेल तर तुम्ही ह्याला बिंदास लावू शकता. पण लहान मुलापासून वाचवा आणि तो पुसून काढायचा. जर भाग तुम्हाला वाटत असेल रात्री टाकला, जेवढे कोकरूज खाल्ले बाकीचं असेल ते पुसून काढा तुम्ही. आणि तुम्ही हे कोकरूचं औषध वापरल्या गेल्यानंतर हात स्वच्छ धुवा. ठीक आहे, तर खूप फायदेमंद आहे. तुम्हाला मी कमेंटमध्ये विचारलेलं हे का नाही, तरी आज मी सांगते तुम्हाला वापर करा. कोकरूज खूप इथं तिथं होते जेवणाच्या ह्याने. फक्त हे असतं बाथरूम मधले येते. आता लहान मुलं आहे ते जर भांड्यावरनी फिरले तेच आपण घासून ठेवतो आणि रात्री सकाळी त्याच्यामध्ये नाश्ता वगैरे चम्मच वगैरे घेऊन खातो. मग त्याच्यावर कुठं ह्यांची पोटी वगैरे असेल मग आपण आजारी नाही पडणार का, आहे का नाही. मग त्याच्या वाटणीचं कोकरूजला खतम केलेलं चांगलं आहे. आता हे तडपून मरतेत नको वाटतं आपल्याला, पण ह्यांच्याबद्दल आपण किती आजारी पडतो आहे ना. मुलं तर खूपच, गायूला तर ह्यांच्यापासून खूप साथ. मम्मी कोकूज आहे, चप्पल दे दो, चप्पल घेऊन मारत असते. लय मारायला मग नको. एक मुंगळा जरी आला ना तिला पटत नाही. मम्मी खलास कर देते काय पण घेऊन येते, त्याला मारायला जाते. सोनू मारून देत नाही, एक कोकरूजला मारून देत नाही, मच्छरला मारून देत नाही, मुंगीला मारून देत नाही, मुंगळ्याला मारून देत नाही, ती प्राण्याला मारून देत नाही, कशाला पण नाही. त्याला चावून कुत्रा गेला तरी त्याला हाड म्हणणार नाही, एवढं पुण्यवान आहे त्यो लय. आणि दादाला म्हणते, दादा दिसला की म्हणते का यो नाही मम्मी दादा नाही मारणे देगा, चोरी से मार देता हूं. ते अभ्यास करत असले तर काय दिसलं नाही एखादं किडं बिड तर म्हणते मम्मी दादा येस तर मारून टाकू, दादा मारून देत नाही अशी म्हणते. लय
हुशार आहे दोघं तिघं पण. तर चला तुम्ही पण वापर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ऑफर म्हणजे आपल्या मेडिकलमध्ये तिथं भेटत असेल तर नक्कीच घ्या आणि वापरून मला नक्की सांगा आणि रिझल्ट येतो 101%. ठीक आहे, तर काळजी घ्या. धन्यवाद. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.